अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम. मोफत सामूहिक विवाह सोहळ्यात 32 वधूवर विवाह बंधनात. अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 32 वधूवर लग्न बंधनात. आदमापूर येथे मोफत सामूहिक विवाह सोहळा संपन्न. श्री अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे आणि श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने 32 वधूवरांच्या जोड्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा मंदिर परिसरामध्ये हा मंगलमय सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे, गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, सद्गुरू बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष रागिणी खडके, गोकुळचे संचालक किसन चौगुले, शशिकांत पाटील, सुयेकर बाळासाहेब खाडे, एस.आर. पाटील, संचालिका अंजना रेडेकर, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक धीरज डोंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगरे यांच्यासह मान्यवरांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान UPSC परीक्षेतून IPS पदाला गवसणी घालणारे कोल्हापूरचे सुपुत्र बिरदेव डोने यांचा मान्यवरांच्या हस्ते बाळूमामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेला उपक्रम अवास्तव खर्च टाळून सामूहिकरित्या आयोजित केलेला आहे. हा सोहळा कौतुकास्पद असल्याचं यावेळी सांगितलं. गेल्या 15 वर्षांपासून अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोफत शिवमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. सर्वसामान्य कुटुंबाचा खर्च वाचावा या उद्देशानं या मोफत सामूहिक शुभमंगल सोहळ्याचं आयोजन करत असल्याचं गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितलं. गेली 15 वर्ष झालं सामुदायिक बाळूमामा देवळात होत आहे. 15 वर्षापूर्वी स्वतःचा वाढदिवस थांबवून सामाजिक उपक्रम करून आणि ज्या लोकांना आर्थिक सगळ्या अडचणी असतात, लग्न होणार असतात, मुली असतात, मुलांचं लग्न असते, त्याच्या जेवणाचा खर्च वाचावा आणि ह्या उद्देशानं हे 15 वर्ष सलग आता सातत्याने प्रयत्न करत आहोत. लोकांचा पश्चिम महाराष्ट्र विषयीकडून कोल्हापुरात ह्याचा रिस्पॉन्स कमी आहे. लोकांना आपल्या दारात लग्न करावं, आपल्या इथं करावं, स्वतः खर्च करायची इच्छा असतात, त्याला फाटा देत ह्या लोकांना फाटा मिळत नाही आणि सामान्य लोकांच्या घरात एवढा खर्च वाचावा, कर्ज मंजूर होऊ नये, ह्या गोष्टीने हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि लोकांच्या सहभागामुळे सगळ्यांना माहिती झालेल्या आहे. अक्षय तृतीया मुहूर्ताला 4:15 वाजता हा मुहूर्त असतो आणि इथं लग्न नोंद करण्याची सिस्टीम असतात आणि ते आम्ही व्हेरीफाय करून म्हणजे वय, एज, फॅक्टर जे असतात ते सगळे व्हेरीफाय करून आम्ही पण नोंद करतो. कुठं 18च्या आधी कुठं मुलं नसावी, मुली नसावी, या सगळ्या गोष्टी करून त्याचे सगळे चेक करून हा सोहळा होतो. नियमानं कायदेशीर होतो. शासनाकडे जे पैसे मिळतात 25 रुपये एका जोडप्याला किंवा आपल्याला ह्याला 50,000 रुपये किंवा आपल्याला 17,000 ते आमचा बी त्याला चेक पैसे देतो. त्याचा सगळ्या हा खर्च आम्ही करतो. एवढाच फरक आहे. शासनाचे पैसे तर आम्ही देतो. त्याचा आमचा काही संबंध नाही. ऐकून घ्या. पण त्याला चेक नाही पैसे असं करतो. ऐकून घ्या. आणि हा जो खर्च होतो ते डोंगरे कुटुंबाच्या मात्र होतोय. सर, नवीन जोडप्यांना आता शुभेच्छा द्याल. एकच आहे की त्यांनी आता या भाऊभाऊ जिथं आशीर्वाद करून लग्न होत आहेत त्यांनी या संसारात नवीन कठीण काळ चालू झाला. म्हणजे पूर्वीचा काळ आणि आताचा काळ लांब फरक आहे. त्यांनी हे यशस्वी आपलं जीवन करावं, मुलाबरोबर कोणी यशस्वी जीवन संस्कार करा, एवढी ह्या त्यांना शुभेच्छा देतो. या सामूहिक विवाह सोहळ्यात 32 वधूवरांच्या जोडप्यांनी सहभागी होत लग्न बंधनात ते अडकले. या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा यांच्या साक्षीनं विवाह झाला आणि आमचा खर्च वाचला असल्यानं अरुण डोंगरे यांचे नूतन जोडप्यांनी आभार मानले. अरुण डोंगरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जो आमचा आज विवाह केला हा एक चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आमचा पुढला जो भविष्याचा जो खर्च होता ते कमी होऊन आम्हाला एक चांगली वाटचाल भेटली. त्यावेळेला आम्ही त्यांचे एक आभार मानतो. अरुण डोंगरे साहेबांनी जे काही सामूहिक विवाह ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आमचा जो काही खर्च होणार होता तो वाचलेला आहे आणि बाळूमामाच्या मंदिरात जे लग्न होते आमच्या भावाचे ते आमचं भाग्यच आहे. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.